सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि खूप सारे असे मला कमेंट येत आहेत की लाडकी बहिणींची कोणाची केवायसी झाली नाही, कोणाची केवायसी झाली बट पैसे आले नाही आणि केवायसी दुरुस्ती यादीमध्ये नाव नाही, असे खूप सारे प्रॉब्लेम आहेत. आता ह्या व्हिडिओ जे आहे मी आता ही केवायसी बाबतीत घेऊन आलेला आहे. तुम्हाला काय करावे लागेल आणि कसं करावे लागेल मी तुम्हाला सांगेन आता. आणि जे आहे पाठीमागचे जेवढे सगळ्यांचे की ज्यांची केवायसी झालेली आहे पण तरी सुद्धा त्यांना पैसे आले नाही आणि एकेकाची केवायसी झालीच नाही, ओटीपी प्रॉब्लेम होतं. खूप सारे असे प्रॉब्लेम होते की जे म्हणजे आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो, बाहेर होतो, आम्हाला कळालंच नाही, आम्ही गावाकडचे आहे तर रेंज नसायची. असे खूप सारे प्रॉब्लेम आहेत. कारण की हे जे आहे सगळे प्रॉब्लेम हे बऱ्याच काही लाडकी बहिणींचे आहेत. आणि ह्या बाबतीत अजून पण मंत्रालयामध्ये ते मुद्दा उठवत आहेत. तरी सुद्धा त्यामध्ये सरकार अजून त्या बाबतीत अजून काही सांगत नाहीये. कारण की ज्यांची ई-केवायसी झालीच नाही त्यांच्यासाठी काय करावे म्हणून. कारण की त्यामध्ये आता भरपूर जण अर्ज पण दिले होते. सगळेजण सगळं प्रयत्न केले. तरी पण त्यांनी काही सांगत नाहीये. जर तुम्हाला ह्या बाबतीत माहिती हे करायचं असेल, तुम्हाला जर अजून काही पाहिजे असेल, तर तुम्ही मला सांगा. मी पाहिजे तर अनेकदा अर्ज देण्याचा प्रयत्न करेन. जर तुम्हाला असं पाठवायचं असेल तर. मग माझ्याकडून मी अनेकदा प्रयत्न करेन. कारण की आता मी 2-3 वेळा अर्ज दिलेला आहे. तरी सुद्धा त्यांनी आता त्याला फक्त रिप्लाय दिलते मला. बट ते वरनं अजून काही आलेलं नाहीये सरकारकडून. तर जेवढे अर्ज दिले आपल्यासाठी चांगलं असेल. त्यामुळे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अनेकदा सांगा, अर्ज मी देऊ का? तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जास्त करा. म्हणजे मी लवकरात लवकर अर्ज देईन. आणि दुसरं म्हणजे की जे आता ई-केवायसी, ई-केवायसी कशी करायची आणि ही ई-केवायसी मी पहिलं सांगतो तुम्हाला. ई-केवायसी ज्यांची झालेली आहे पहिलं आणि त्यांचं हे झालतं म्हणजे चुकलेली होती किंवा हे झालती. तर त्यामुळे ही ई-केवायसी करायची आहे यामध्ये आता मी ते दाखवणार आहे. तर त्यांची ई-केवायसी झालीच नाही, त्यांच्यासाठी अजून तर अपडेट नाहीये. तर ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईन. हे जे व्हिडिओ असणार आहे, हे व्हिडिओ त्यांची ई-केवायसी झालेली आहे, बट त्यांना पैसे आलेले नाहीये. तर त्यांच्यासाठी काय करावे लागेल? तर त्यामुळे मी आता ई-केवायसी लाईव्ह कसं करायचं मी ते तुम्हाला आता दाखवणार आहे. तर आता या स्क्रीनवरती येऊया, मी दाखवतो तुम्हाला. तर आपण आता स्क्रीनवरती आलेलो आहे. तर सगळ्यात अगोदर आता आपण हे वेबसाईट ओपन करायचं आहे. आता ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर समोर असं इंटरफेस येईल आणि ह्यामध्ये जे आहे हे बघा, हे जे आहे ते आता ई-केवायसी संधी फक्त त्या लाभार्थ्यांना, मी झूम करून तुम्हाला अनेकदा दाखवतो, लाभार्थ्यांना आहे. त्यांच्याकडून ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. तर हे जे आहे हे असं इंटरफेस समोर आलेलं आहे. आणि ह्यामध्ये आपल्याला आता काय करावं लागणार, की इथं जे हे जे आहेत मुख्य पृष्ठ, योजनेची माहिती, आवश्यक कागदपत्रे, अर्जदार लॉगिन. तर आपल्याला अर्जदार लॉगिन वगैरे काही करायचं नाहीये, कारण की त्यामध्ये काही नाहीये. तर पुढचं ते प्रोसेस आहे. आणि हे जे आहे ह्यावरती आपण क्लिक करायचं आहे, ह्याच्यावर बारवर. तर हे क्लिक केल्यानंतर ना समोर असं इंटरफेस येतंय. ई-केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. हे असं समोर आल्यानंतर ना सरळ असं मी इथं आधार कार्ड नंबर आपला टाकायचा आहे. इथं आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर ना इथं कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकून घेतल्यानंतर ना इथं मी सहमत आहे. हे जे आहे, इथं मी सहमत आहे यावरती क्लिक करायचं आणि ओटीपी पाठवावरती क्लिक करायचं आहे. ओटीपीवर क्लिक केल्यानंतर ना आता हे इंटरफेस समोर येतं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ओटीपी टाका. तर तुमच्या जे आधार कार्डला मोबाईल नंबर जे लिंक आहे, तर ते लिंकवरती तुम्ही ओटीपी आला असेल तर तुम्ही इथं ह्यावर ओटीपी टाकून तुम्ही इथं सबमिट करायचं आहे. ते सबमिट केल्यानंतर ना तुम्हाला इथं ते क्वेश्चनचे आन्सर असं येणार, क्वेश्चन वगैरे येणार आहेत. ह्यामध्ये हे पहिल्याच आहे. ते पहिलं जे होते त्याचं आहे हे. तर ह्यामध्ये इथं होय, होय केलेले होते भरपूर जण. तर इथं आता तुम्हाला ह्या ई-केवायसी मध्ये जे दुरुस्ती करायचं आहे, इथं तुम्हाला दोन्हीकडे नाही, नाही म्हणून करायचं आहे. हे तुम्हाला इथं असं हे करावं लागणार आहे. त्यानंतरनं तुम्हाला इथं सबमिट केल्यानंतर तुम्हाला असं कन्फर्मेशन म्हणून तुम्हाला असं हे एक ई-केवायसी, तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. असं इंटरफेस समोर येणार. हे आल्यानंतर तुमची ई-केवायसी सक्सेसफुल झालेली आहे, असं समजायचं आहे. त्यानंतर ना तुम्ही आतापर्यंत आपलं जर हे व्हिडिओ बघत आला असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त करून फॉरवर्ड करा, पुढे पाठवा व्हिडिओ. आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी एक अर्ज घेऊन येईल तुमच्यासाठी, म्हणजे ज्यांची ई-केवायसी झालीच नाही. आतापर्यंत मी व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला आता हे कळत असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये अर्ज म्हणून लिहा. म्हणजे मला पण कळेल की तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितलेला आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेवढे सबस्क्राईब येतील मी लवकरात लवकर तुम्हाला अर्ज देईन. तर धन्यवाद.